जय जिजाऊ बांधवांनो, आपण आहोत आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या घरी आणि यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. कारण पाटील हे शेतकरी कुटुंबातून येतात. पाटील हे म्हणजे पाटील शेतकरी ऊसतोड कामगार यांचा मुलगा आणि या पाटलांचं घर आपण पाहू शकता की ही पाटलांच्या घरची परिस्थिती आणि पाटलांचं घर म्हणजे ही परिस्थिती अत्यंत बेताची आणि याच घरातून या महाराष्ट्राला क्रांतीची बीज रोवणारं क्रांती दाखवणारं नेतृत्व याच घरातून घडलं. आणि समोर पाहतो आहोत पाटलांचे वडील आहेत आणि पाटलांचा मुलगा आहे. कारण ही कुटुंब हे पडद्यामागचं कुटुंब आहे. कारण ह्या वेदना कारण प्रत्येकाला या ठिकाणी यावं वाटतं, पाटलांना बोलावं वाटतं, पाटलांच्या घरच्याशी संवाद साधावा वाटतो आणि प्रत्येकाला पाटलांचं घर कसं आहे हे दाखवावं वाटतं. आणि आपण म्हणून पाटलांच्या घरी या ठिकाणी आलो आणि पाटलांच्या मुलाशी पाटलांच्या वडिलांशी आपण संवाद साधला आहे. कारण ही पाटलांचं घरचं परिस्थिती आहे. कारण त्या ठिकाणी पाटील टेन्शनमध्ये आणि त्या म्हणजे पाटलांच्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून सरकारला धारेवर धरण्यासाठी पाटील उपोषणासाठी आहेत. पण या ठिकाणी पाटील जरी उपोषणासाठी असले तर सर्व कुटुंब या ठिकाणी उपोषणामध्ये आहे, सर्व कुटुंब टेन्शनमध्ये आहे. हा पाटलांचा मुलगा आज कॉलेज सोडून या ठिकाणी आलाय, तो म्हणजे पाटलांची उपोषणाला बसले आणि घरच्यांना सांभाळणं त्याचं कर्तव्य आहे. कारण ह्या असंख्य गोष्टी असंख्य घडामोडी आपण पाहतो आहोत. आपला मित्र उदय डिस्से पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो. मीडियानं दाखवणं फुटेज बंद केलं आणि त्यावेळेस आपल्या पोरांनी आवाहन केलं की बाबा मीडिया फुटेज दाखवणं बंद करत आहे, तर मग आपण आपलं फुटेज दाखवणं गरजेचं आहे. कारण आपलं नेतृत्व आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं. कारण राम मंदिर आमचं राम वनवासाला असताना तुम्ही जर राम मंदिराकडे जास्त लक्ष देत असतात. कारण इथं काय दुःख आहे माहिती आहे का सगळ्यात मोठं, की इथं आल्यानंतर मोदी असतील तुम्ही इथे येता पण इथे या महाराष्ट्रातला मराठा समाजाला तुम्ही गृहीतच धरत नाही. कारण एवढा मोठा समाज असून तुम्ही मतदानालाही गृहीत धरत नाही. तुम्हाला नुसतं म्हणजे भ्रष्टाचारी नेते तुमच्या पक्षात घ्यायला तुम्हाला ते सगळं एका दिवसात जमायले. काल परवा जर बघितलं तर अशोक चव्हाणांना त्यांनी एका दिवसामध्ये पूर्ण दिवस त्यांनी आखा त्याच्यातच घातला, इकडून तिकडून तिकडून इकडून. म्हणजे तुम्हाला इथं महत्त्व वाटेल एखाद्या समजा जीव चाललाय तरी सुद्धा. मग आपल्याला त्याच पद्धतीने काम करावं लागणार आहे. तसंच आपल्याला समजा लढा उभा करायचा आहे की लोकांच्या आपल्याला होईल तितकं. तर आता हे जरी इथं जरी आपण अडकलो ना बऱ्याच वेळेला फक्त त्याच्या कायद्यात रूपांतर होऊन अंमलबजावणी करायची राहील. आणि एक काय माहिती आहे का, पाटलांचं मन खूप मोठं आहे. कारण पहिलं जर विचार केला तर ह्यात 123 गावं जे आहेत हे 123 गावांचा पहिला अधिकार आहे. पण 123 गावातल्या नोंदी सापडत नाहीत. आता जर बघितलं आपण तर इथली नोंद कुठली आंतरवालीतलीच 123 गुन्हे दाखल होऊन सुद्धा एकही नोंद आंतरवालीतली सापडली नाही. आणि महाराष्ट्रातल्या जवळपास मराठवाड्यातला आता लढा उभा झाला मराठवाड्यातल्या नोंदी कमी सापडल्या आणि सगळ्या संबंध महाराष्ट्रातल्या नोंदी. जेवढं पाटलांचा संघर्ष आहे ना तेवढा तुमच्या फॅमिलीचा पण संघर्ष होता. म्हणजे आपण सगळे म्हणतो की संघर्ष पाटलांचा आहे, पण जेवढा त्यांचा आहे ना तेवढंच तुमचा पूर्ण परिवाराचा आहे. 100% हा हा टाइम देऊ शकतो ना थोडा. काय आजारी होते का काल परवा? म्हणजे जेवण वगैरे करायचं आईने उपोषण केलं. आम्ही काल ऐकलं होतं. काय आईकडे तरी समजा इकडे समाज आहे, आईकडे लक्ष द्यायला तुम्ही एक समजा बाबा आहे, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जीव घालणं काम. कारण काय माहिती आहे का, तिकडे पाटलांना समाज सांभाळायला आहे. पाटलांच्या समोर हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत. किती लोक पाटलांना विनवणी करणारे, पाया पडणारे, गयावाया करणारे. पण इकडे जर काही झालं तर म्हणजे इकडे लक्ष देता येणार नाही. कारण इकडे लोकच नाही, इकडे लक्ष द्यायला तुम्हीच आहे सगळे घरचे. आणि घरच्यांनी लक्ष देणं म्हणजे आता कसं पहिलं की बाबा त्यांना खूप त्रास होतो. कारण किती झालं करू देणार नाहीत. संपलं आता लवकरात लवकर पडलेला आता इलाज करायला तुम्हाला समजा प्रत्येक जण आधी पाटील मग आरक्षणाचं काही पण होईल, आरक्षणाचं काही पण होईल ते आपलं ते पण ध्येय. पण पाटलासोबत पाटील असतील तर जग जिंकू. म्हणलं पाटील असतील जग जिंकू आपण परत.
अहो या देशामध्ये जर बघितलं तर किती इथून क्रांती झाली. ज्या माणसाच्या घरी समजा परिस्थिती बेताची असून इथून क्रांती होते आणि ही लोक जेवढे तगे आहेत हे लोक आपले मराठा म्हणून यांनी सगळे हे केलं. ह्या लोकांनी काहीच केलं नाही आपल्यासाठी. काही गोष्ट ना. बस तुम्ही मस्त स्ट्रॉंग राहा. म्हणजे बघ काय नाही म्हणजे ऐकतच नाही पण आता समाजाचं ऐकत नाही म्हणलं कसं जमत. नाही समाजाचं पाटलांना ऐकावंच लागणार. हे मला मला काय म्हणते ते इथं मागं तुम्ही कुटुंब होते पण आता समाज माझे माय बाप आहे. मग आई बापा म्हणल्यानंतर मग तुम्ही आई बापा म्हणतात ना आम्हाला, मग तुम्ही पाणी का घेत नाही? नक्की. कारण मी तिथं सभेमध्ये तुम्हाला भेटलो होतं सभेच्या वेळेस. तर सभेच्या वेळेस काय झालं की पाटील म्हणले की माझे आईबाप वरी नको स्टेज. पाटलां म्हणले की माझे आईबाप सुद्धा खालीच पाहिजे. मी समाजाला माझं मायबाप मानले. आणि तुम्ही सुद्धा उन्हात बसलेले होते आणि आई सुद्धा उन्हात बसलेले होते. त्या मुली सुद्धा हे सगळेच समजा म्हणजे सगळेजण उन्हात होते. म्हणजे काही स्पेशल नव्हतं किंवा माझ्या लेकरं किंवा माझे बायको माझे समाज ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी समाजाला जसं मायबाप मानतो तसं ते आजी आहे नाही ना. मग तुम्ही आमचं ऐका ना. पाटलांना तेवढं तर 100% नाही ते पाटील तुम्ही काही टेन्शन आम्ही पाणी प्या ना समाजाचं ऐकत ना तुम्ही कोणती गोष्ट. जरी वरले लोक आले तर त्यामध्ये माझ्या समाजाला पुसल्याशी मी तुम्हाला बोलत नाही. मग आता तू पाणी प्यायचं का काय करायचं? पाणी ऐकावंच लागणार. ऐकावंच लागणार. आता हे 2-3 दिवस समाजाला नाही यश आलं मनवण्यासाठी. नक्कीच आज पाटलाला काही जरी झालं तर पाटलाला समाजाचं ऐकावं लागणार आहे. आणि समाजाला तुम्ही जर मायबाप मांडले तर समाज आपण बसणार नाही. समाज रडलो तिथं बोंबू लागले. घ्या, इलाज घ्या, पाणी घ्या, इलाज घ्या, पाणी घ्या म्हणून.